त्यासाठी काहीतरी आपल्याला रणनीती आखावं लागेल, त्यासाठी स्ट्रॅटेजी आखावं लागेल. बाबासाहेबांची ती स्ट्रॅटेजी होती. बाबासाहेबांचं लेवल, ती उंची होती त्यांच्याकडे, म्हणून त्यांनी म्हटलं होतं की भारताला बौद्धमय करीन. कारण त्या महापुरुषांनी भारताला बौद्धमय करण्याचं स्वप्न 56 मध्ये सांगितलं, 56 ला धम्मदीक्षा घेतली. परंतु बाबासाहेबांनी 50 ला संविधान लिहिलं. 50 ला लागू झालं. 26 जानेवारी 1950 ला भारताचं संविधान लागू झालं. मी मागच्या वेळेस सुद्धा या विहारामध्ये सांगितलं होतं. त्याच संविधानामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं 25व्या कलमामध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. या देशामध्ये सर्वांनाच आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार आहे. मग तेच बाबासाहेब म्हणतात मी भारताला बौद्धमय करेन आणि जगाचं बिल्डिंग, जगाचं स्ट्रक्चर बुद्धिझमवर आधारित. मग काय बाबासाहेबाला सगळे धर्म नष्ट करायचे? जो माणूस सर्वांना आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा देतो, तोच माणूस असा कसा म्हणेल मला सर्व जग बौद्धमय करायचे? मग बौद्धमय करणे म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे. मी नेहमी सांगतो बौद्धमय करणे म्हणजे काय. लोकांना असं वाटतं बौद्धमय करणे म्हणजे काय. बौद्धमय करणे म्हणजे काय तर बाबासाहेबांनी प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलं. त्याच्या अगोदर ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी केल्या त्यामध्ये सांगितलं की बुद्धिझमचा ऑब्जेक्ट काय आहे. ज्याप्रमाणे सांगितलं की बुद्ध धम्म स्वीकारणे हे ऑब्जेक्ट नाही. लोकांना असं वाटते की बुद्ध धम्मची दीक्षा घ्यायचं, बुद्ध धम्म स्वीकारायला लावायचं म्हणजे आपलं ऑब्जेक्ट पूर्ण झालं, उद्देश पूर्ण झाला. बाबासाहेब म्हणतात बुद्धिझम हा ऑब्जेक्ट नाही तर बुद्धिझमचा ऑब्जेक्ट आहे. बाबासाहेब म्हणतात की समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय या 4 तत्वावर आधारित समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणं हे बुद्धिझमचा उद्देश आहे. हा उद्देश पूर्ण झाला म्हणजे झालं. संविधान म्हणजे उद्देश नाही, हा ग्रंथ म्हणजे उद्देश नाही. संविधानाचा उद्देश बाबासाहेबांनी 395 आर्टिकल आहे त्याच्यापैकी प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहितात समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय. बघा म्हणजे आपल्याला ऑब्जेक्ट सांगत आहे. पण मला असं म्हणायचं आहे या 4 तत्वाला मानणाऱ्या धर्माचे लोक जर आपल्याकडे असतील त्यांचा आपण शोध घेऊ. हे 4 तत्व ज्या ज्या धर्मातील लोक आचरण करतात त्या त्या धर्मातील लोकांपर्यंत आपण गेलं पाहिजे आणि त्यांना म्हटलं पाहिजे की आमचा धर्म कसा आहे. आमचा धर्म या 4 तत्वाला मान्यता देते. या 4 तत्वाला मान्यता देते आणि तुम्हाला जर हे मान्य असेल तर आपण एक साधा मंच बनवू आणि या सर्व मिळून आपण एक काम करू तर नक्कीच या देशामध्ये भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलताना थांबतो. जय प्रबुद्ध भारत.